तो उसका कैसा ऐसा चाकोरे में बैठने का मागता है. माणसं असतात यार. आणि रागाने ठेवून गेला तर तिकडे तेच ना. राहू दे ना मम्मी, कशाला उगाच. कुठे जायचंय मला. वो ऐसा ही रहने वाला है, कुछ बोल के मतलब नहीं. असं काय पाहिजे चालत. अरे तो ऐकायला तरी पाहिजे. हा पंडित सांगतोय बघा. समय वगैरे लावतो की नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. आणि मी मंदार आंबोकर घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग. तर आता तुम्ही बोलाल की असं सगळं हिरवगार करून काय बसलं, तर मीरा रोडच्या बाप्पाचं आगमन सोहळा आहे. खास आकर्षण आहे सोनू मोनू बीट्स, जे की लास्टच्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की सोनू मोनू बीट्स येणार आहेत म्हणून. आणि बाई फुल माहोल हलणार आहे इकडचा, कारण त्यांनी एक ठोका वाजवला ना तरी अख्खं हादरतंय. तुम्हाला आता बघायला मिळेलच थोड्या वेळात. मी आणि ताई चाललोय, तेच आपल्या चौकातच आहे, बाजूलाच आहे. चला निघूया आपण. आणि गणपती आला ना खाली की मग ताई तुला फोन करतो तेव्हा तू ये, कारण तू आधीपासून येऊन राहणार. मग काय हमको क्या हमको तो आदत है, हम आदत से ही मजबूर है, तू क्या ही कर सकते. पूर्ण दिवसांनी आता ब्लॉग चालू केला आणि सकाळपासून म्हणजे मी पण मम्मीला बघितलं नाही, मी पण मम्मीकडे गेलो नाहीये. आता आपल्याला जायचंच आहे मम्मीकडे. थोडासा आपण हा कार्यक्रम बघूया आणि मग मम्मीकडे जाऊया. आणि मम्मीचं असं म्हणणं होतं की काल रात्रीपासून थंडी ताप काही नाहीये, म्हणजे पूर्ण आता अख्खा दिवस व्हायला आला, तर ये अच्छा मतलब काय बोलते पॉझिटिव्ह साईन आहे. छान तयारी चालू झालेली आहे. चला बघूया जाऊन काय चाललंय नक्की. आणि आतापासूनच ट्रॅफिक लागलं. अरे मा कसं मॅटर झाला, शपथ ठोकली गाडी ना त्यांनी. वन साइड एकदम करून ठेवलेलं आहे, म्हणजे इथे आतमध्ये कोण गेलंच नाही पाहिजे. आणि गणपती पण आलेला आहे. चला बघूया. हा गणपती आहे, पण सध्या ते मुखदर्शन आहे ते, त्याच्यामुळे ते झाकून ठेवलेलं आहे. सेटअप बघा बाई केवढा मोठा आहे, केवढा मोठा सेटअप. ना आरती पण करतात. हा नवीन ट्रेंड चालू झालाय, तो पण दाखवतो तुम्हाला. आई पब्लिक बघा केवढा आहे. आणि ते सोनू भाऊ विठ्ठलाचा कार्यक्रम आपल्याला बघायला मिळणार, तो आपण कव्हर. ब्लॉग आपण कंटिन्यू करतोय आज. आणि आता आपण कुठे चाललोय? आता मार्केटला चाललोय. सगळी शॉपिंग. ते तर माहिती आहे मार्केटला चाललोय, पण नक्की काय काय? डायरेक्ट स्टेशनला. तुझ्याकडे लिस्ट पाठवली ना सगळी? मी पाठवली तुला पण माहितीये ना काय काय घ्यायचंय. स्टीलचा टोप घ्यायचंय, अजून काय काय, कारण स्टीलचा टोप आपल्याकडे आहे ना तो भरपूर वर्ष जुना आहे. म्हणजे तुम्हाला दाखवते. हा जो स्टीलचा टोप आहे ना जवळजवळ 3 ते 4 लिटरचा आहे, तर त्याला खूप जुना आहे. आणि आम्हाला काय होतं की गरम पाणी उकळून प्यावं लागतं, कारण जसं तुम्ही बघता मम्मी ऍडमिट होते, सगळ्या गोष्टी भाऊसाठी पण आणि मग माझ्यासाठी सगळ्यांनीच, तर ते उकळून पिण्यासाठी मग हा टोप खूप जुना आहे. आणि त्या दिवशी ह्याच्यात मम्मीने पाणी गरम केलं तर थोडासा स्मेल यायला लागला. काय बोलते? हा म्हणून याच्यात हा जुना टोप आहे. असं स्वच्छ वाटेल. स्वच्छ तेव्हा निर्णय घेतला तुम्ही की ह्याला आता संपवायचा, काढायचंच होतं. खूप जुना आहे म्हणून स्टीलचा टोप घ्यायचा मोठा आपल्याला. 4 लिटरचा घ्यायचा. आणि मम्मीची तब्येतचं अपडेट द्यायला झालं तर मम्मीची तब्येत आता ठीक आहे. म्हणजे पहिले कसं दिवसातून 3-4 वेळा ताप वगैरे यायचं, तर आता फक्त दिवसातून एकच वेळा ताप येतो. म्हणजे मगाशी आता मम्मी बोलली की थोडंसं फिवर सारखं वाटतंय, बट तरी पण स्टील आता रिपोर्ट्स वगैरे त्यांचे चालूच आहे कंटिन्युअसली. ते एक मानलं पाहिजे ना की ते लोक लक्ष देतच जातील. डॉक्टर वगैरे पण खूप चांगले आहेत. सो त्याच्यामुळे तर मम्मीची तब्येत ठीक आहे. कदाचित मम्मीला उद्या डिस्चार्ज मिळू शकतो. कदाचित अजून कन्फर्म नाहीये.
आणि मम्मी मग गणपतीला आपल्या सोबतच असते, तर त्यासाठी तर थोडंसं काय काय शॉपिंग करायची, त्यासाठी आम्ही आता बाहेर निघालो. स्टीलचा टोप बघतो आपण, 4.5 लिटरचं पाणी उबालते आपलं पिणे हा उबट आहे ना आपल्याकडे जसं काय त्याच्या हा छोटा वाटतोय, तो घे ना मोठा. एवढा मोठा कितने लिटर का आहे? 6-7 लीटर का आहे. 4 पर्यंत बोलू. हा 4.5 आहे. आपल्याकडचा माहित आहे तो कमी असेल, तो 3.5 असेल. उलटा आपल्याकडे आहे त्याच्यापेक्षा थोडा छोटा वाटतो असं मला वाटतंय. आता माहित नाही, काय करूया माहित ना. हाँ ना, तो उसका कैसा ऐसा चाकोरे में बैठने का मांगता है, नहीं तो फिर लकड़ी होती है. ते माणसं असतात यार. मेन म्हणजे काय होतं की एक साईज लहान होती, ते पेटी पॅक पीस आम्ही बोललो की दुसरा पीस काढ, आणि त्याला ना अशी पोपा आली होती, तर त्याला म्हणजे दुसरा पीस काढ. त्याला विचार दोन्ही सेम आहेत, पण आम्ही बघितलं तर तो बोलतो सेमच आहे, पण नंतर कळलं की हाईट वर खाली आहे, मग सेमच आहे तरी पण बोलतो. आणि रागाने ठेवून गेला तर तिकडे तेच ना. आम्हाला पण नको, आम्हाला काय कळत नाही काय. बोलायला पाहिजे ना बाई, हे थोडा छोटा आहे. हा तिथे घेणारच होती, आपल्याला घ्यायचंच होतं. हा, आपण ते त्याला पोक होतं ना, म्हणून आपण म्हटलं की बाय थोडा अलग. हा, नाही तर बोलायचं ना. एवढी मोठी लिस्ट घेऊन आले, होईल काय कम्प्लीट? आताशी फक्त काही गार्बेज बॅग घेतलेले आहे, तो फिर ऐसा हो जाएगा खाया पिया कुछ नाही, क्लास थोडा 12 ना. मी ते ब्लाऊज बघते आणि मला ना रेडीमेड ब्लाऊज दिसले, त्याच्यात मला ना हा खूप भारी वाटतो, एक नंबर वाटतो ना एकदम. आणि तुला बघायला तर सगळं एक नंबरच वाटतं, घ्यायला पण एक नंबर वाटतं. ते दादरला टॉप घेतलेलं ते पण तिकडे चांगलंच वाटलं, पण नंतर मम्मीने काम 25 केलं तुझं. पण हा कलर प्रिटी वाटतो, फुगेवाले हात आहे. बाय द वे घेतलंस कशासाठी? गणपतीला नेसायची ना साडी, असा विचार करते. Oh, पण final yeah. नाहीये. पडदे बघायला आलोय कर्टन्स, तर इकडे पण त्यांनी काढून दिलेत. तर हा एक ब्ल्यू वाला बघितला होता लास्ट टाइम, तो चांगला वाटत होता, आणि आता पण एक दुसरा बघतोय आम्ही, तर हा थोडासा लाईट चांगला कलर वाटतो. एक तर डार्क ब्ल्यू आहे, खूप डार्क ब्ल्यू आहे, आणि एक तर दुसरा आहे. तर घेऊया विच वन शांत वाटतो. हा ना, 2 आता फायनल केलेत, त्याच्यापैकी एक फायनल करायचंय. हा थोडा लाईट आहे, हा थोडासा डार्क. तुला कोणता चांगला वाटतोय? हा एकदमच जास्त थोडा लाईट होतो, हा त्याच्यापेक्षा बरा वाटतो. एक्सचेंज हो जाएगा ना अगर बदली करणं होगा तो. चादर घ्यायला आलोय आणि दाखवताही मस्त वाटत. चांगली वाटते ना, अशी कारण मम्मीला पण अशी नाजूक डिझाईनच चांगली वाटते. आणि कॉटन कपड्याची पण एलर्जी आहे मम्मीला क्या क्या है की चीज की एलर्जी क्या ही बताओ. एक हा पण पाहिलेला, हा पण चांगला वाटतो. आय थिंक हा लाईट कलर चांगला वाटतो. आधी तो एकच घेऊया, कारण कसं आहे ते नंतर मग सारखं चेंज करा, हे करा ते करा, एकाच दुकानात 50 वेळा यार, हे आपल्याकडे होतच असतं. काय मेहंदी काढायची ना, तर विचारलं, एका हाताला मागे पुढे 250. अच्छा, छान काढतात ते, मस्त एकदम बारीक नक्षीदार. काय रस्ता बनवलाय गाईज. हा, माणूस रस्त्यावरून गाडी चालवेपर्यंत असा तिरपा व्हायचा त्या आयला. ते बघा ना, रिक्षा बघा कशी आडवी चालली आहे. अरे याची काम करायची पद्धतच एकदम दळिद्री आहे, भंगार कामगिरी आहे. केवढी पाहिजे तुला? मेलीस एवढी तरी काय करायचे तुला? आगे पीछे कितना? 1000 आगे पीछे फुल भरा हुआ, और पीछे अरेबिक लगा हुआ तो 500. 1000? अगो बाई माझी काढायची आहे, ते गोळे काढ. आता तूच मगाशी बोललीस ना, आपने को क्या है कलर दिखने से मतलब. अबे मागे 150 रुपये भरी होती ना. हाँ भाई 150 क्या, ठीक है 200 भी चलेगा. 1000 मतलब भाई भाई एका हातात 1000 रुपये म्हणजे मी तर शॉकच झालो. लग्न असेल तर वेगळी गोष्ट. आत्ताच पडदा लावलाय, कसं वाटतंय मला नक्की सांगा कमेंट करून. कारण मी असं कधी घरासाठी काही घेतलं नाहीये, म्हणजे नेहमी मम्मी आणि दीदीची चॉईस राहिली आतापर्यंत, पण आता आपण पण घ्यायला पाहिजे तर किती मम्मीवर डिपेंड राहायचं. त्याच्यामुळे मम्मी हॉस्पिटल आम्ही म्हटलं छोट्या मोठ्या गोष्टी करून घेऊया. तर हा एक थोडासा लाईट बरा वाटतो, निळा जास्त डार्क वाटला असतो. पूर्वी हा होता, आधी हा होता, मला जुना झालाय. कसा लुक येतो बघ, लाईट कलर बेस्ट वाटतो. चांगलं ना, साईडला करून बघूया. नाही पण चांगला वाटतोय माझे गाईज, तुम्ही पण सांगा जर, आम्हाला काय तेवढं नॉलेज नाहीये त्या गोष्टीचं. हा, मम्मीला आधी व्हिडिओ काढून दे म्हणजे दाखवायला. दीदीला मी व्हिडिओ कॉल केला, म्हटलं की दीदीला विचारूया कसं आहे. तर दीदी बोलली की हा थोडा आहे ना भडक वाटतोय, म्हणजे कसं डिझाईन वगैरे नको. दीदी बोलली प्लेनच घ्या मोस्ट ऑफ. पण आपला पहिले तेच प्लॅन होता थोडंसं लाईट घ्यायचा, तर हा आपण कॅन्सल करणार, म्हणजे हा चेंज करणार आहोत आणि दुसराच मग येते ग्रे मध्ये वगैरे आपण असं ऑप्शन बघू, म्हणजे प्लेन मध्येच बघू मोस्ट ऑफ. तर हे
कॅन्सल आलोय परत हॉस्पिटल मध्येच आणि मम्मी काय येत नाही अजून 2 दिवस मम्मी काय येत नाही। बोलने का तात्पर्य ये है कि 2 दिन अभी और मम्मी इधर से बाहर नहीं निकल रही है। रिपोर्ट्स काय आहे? इन्फेक्शन लेवल आहे ना ती जास्त होती, ती आता खूप कमी झाली, पण अजून कमी व्हायला पाहिजे। 60 इन्फेक्शन होतं, 60 वरून 17 वर आले आणि 17 वरून आता 6 वर पाहिजे, जी ओरिजिनली पाहिजे म्हणजे तेवढी पाहिजे 6 वरती। 60 वरून 17 वर आणणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे। 17 वरून 6 ला यायला जास्त टाइम नाही लागणार, अजून 2 दिवस जातील। मग मला नाही करायचंय ना। मम्मीकडे मगातपासून बोलते मंदारला की आता जरा सणसूद येतो तर जरा फेशियल वगैरे कर, कारण कसं जरा चेहरा आता असं गरजेचं नाहीये की लेडीज आणि गर्ल्स लोकांनी फेशियल केलं पाहिजे, ऑब्व्हियसली मेन्स पण करतात, तर तुला करायला काय होतं? होय तुला बोलतोय, एकदा कर फेशियल बघ, एक्सपिरियन्स घे, मस्त करायचं खूप चमकशील। एक्सपिरियन्स घ्यायचे मला नको आहे ना, पण तरी पण तेच तू काय ए तिला फोन कर, फोन आपली आहे का ती? ए नाया नाही राहू दे ना मम्मी, कशाला उगाच कुठे जायचंय मला? काय वो ऐसा ही रहने वाला है, कुछ बोल के मतलब नहीं असं काय पाहिजे मग चालत? अरे तो ऐकायला तरी पाहिजे। अगं फेशियल मला नाही करायचंय ना, काय फेशियल कशाला करू? पण मी सांगते मग एकदा कर फेशियल बघ, जरा चेहरा आहे ना मस्त चमकेल, जरा चांगलं वाटेल म्हणून। एवढं आपण कोणाला असं उलुलुलु करत नाही बसणार, करायचं तर करेल, नाही तर जाईल। एकदा करायला काय, नाही करायचं। मी एकदा केलेलं फेशियल पण मला काय फरकच नाही पडला, कारण माझा चेहरा ऑलरेडी त्याच्यामुळे काय आहे काय आणि नाही काय केलं मला तसं झालं। फेअर नाही करायचं आहे ना। आता हे जे डाग आहे ते डाग फेशियल करून थोडी जाणार आहे। अरे मात्र त्यांनीच जातात, पण एकदा करून तर बघ, एकदा अरे तुला प्रॉब्लेम काय तुला? आणि ते पण फेशियल कुठे करायला सांगतायत? हेलिकॉनची लेडीज ब्युटी पार्लर आहे ना, तिकडे जायला सांगतात। पूर्ण वाक्य ऐकायचं आधी। आमची लेडीज ब्युटी पार्लर वाली आहे ना, तिला विचारायचंय की मेन्सचं स्पेशल स्पा बुटीक कुठे आहे। आफ्टर दॅट तिला एक्सपिरियन्स आहे ना एवढ्या वर्षाचा, त्याच्यामुळे कळलं। सो ऐकायचं नीट आणि नंतर रिॲक्शन द्यायचं। काय म्हणतात हे लोक करत नाही? लोक करतात, मला नको, मला त्याची गरज नाही। आय एम ऑलरेडी हँडसम बॉय। ये कोण बोला? बोलणं व्यर्थ आहे मंडळी, त्याच्यामुळे काही जास्त इग्नोर करा या माणसाला, लक्षच देऊ नका। तुला एकदा करायला बोललं तर काय फरक पडतो तुला? मला नाही करायचंय ना। प्रॉब्लेम काय आहे मला हे सांगा। मला कुठे नटून तटून जायचं? अरे तटून नको, पण चेहऱ्याचं तरी व्यवस्थित कर। काय बोललेलं कळत नाही का तुला? आधी तू इथून बाहेर पड, मी तर पंचायत 2 दिवसात येणार आहे। हा बस तुझा करू मग एकदम माझं नको कपड्याचं करूया, पण गेल्या सलाईने। तू मम्मी का मत बोल, तू तेरा बोल। आता तुझं बोलतो ना, तू तुझ्याबद्दल बोल। माझ्याबद्दलच ना, मला नाही माझं करायचं। झालं आता, केली ना चूक तिथं भोगते बस, माझं काय बोलू? मग मला नाही करायचंय ना। तुला कसं वाटतं बाहेर? बरोबर, जी झाली चूक ती झाली, आता काय बोलू मी त्याला? होईल ठीक, आता काय 1-2 दिवस मला कुणी आमच्यावर वाईट केलं का, कुणी करती गेली का काय, ते आम्हाला नाही माहिती। अरे वो क्या कोई भी आए वैसा बोलने से कुछ नहीं होता है। होय ते तर जो झालं। नसीब में है वो होता है, कोई करे और कोई कुछ होवे, ये तो सब क्या बोलते हैं, अंधश्रद्धा है। तो अंधश्रद्धा को क्या ऐसा चूल्ही में डाल देने का, डस्टबिन तो है यहाँ पे। कोई कितना जो नसीब के है, नशिबात जेवढं आहे तेवढं मिळणार, नशिबाच्या पुढे काय असेल सत्य वचनी वाचा। मलाच ताई जरी नाही आली तर देवाला हारबीर नको घालायला। ते तर 100% पाहिजे। फक्त घरी गणपती नाही आहे, हा ते तर 100% पाहिजे म्हणतो। आपला देवारा वगैरे सगळं देवारा वगैरे अरे ते काय आता बोलायची बात आहे, ते माझं डिपार्टमेंट। देवारा वगैरे सगळं भरलेलं एकदम जरीप्रमाणे दिसतात। हा आमच्या घरातला पुजारी। फक्त गणपती नाही एवढंच, बाकी फुल तयारी। हा पंडित सांगतोय बघ, समय वगैरे लावतो की म्हणजे मम्मी दीदीला सांगते की काय काय पद्धत असते किंवा काय काय, मग दीदी तिकडची सांगते, मम्मी इकडची पद्धत सांगते, अजून काय नाही, चांगली गोष्ट आहे। दोघींमध्ये देवाणघेवाण चालू आहे, ज्ञानाची, विचाराची। चुडाभर चुडा हिरवा, हा चुडाभर जरा, आणि मस्त मोत्याच्या बांगड्या घाल, मोत्याच्या बांगड्या घालून धाकटी मोठीला शिकव। काय हिला बघा, दीदीचा व्हिडिओ कॉल आलाय, आम्ही बोलतोय गणपतीची तयारी काय काय करायची। मी त्या शिकवतात एकमेकांना। गजरे वगैरे भरपूर आणला। हो आता तू सांग इथे बसून, मग सांगणारच ना मम्मी। हे असं दर सणाला तू अशी असतेस। साडी कोणती वेअर करणार आहे? पहिलाच बोलतोय
याच्यावर एक शब्द पण नाही बोलायचा. आता नोकरी सोडून घरी बसते. सोड. ये देखो आयनला हाय ये स्लो मोशन को देखो. एक सिंगल इडली खाने के लिए 1 घंटा लगाता है बंदा. अभी बंदे की दूसरी इडली चल रही है. मतलब आयन हाय का सर्वांना. 2 इडली के लिए 2 घंटा. 12 वाजले रात्रीचे आणि आम्ही अजून इथेच बसलोय कारण मम्मी सोबत आम्ही आता म्हणजे दिवसभर आलोच नव्हतं. त्याच्यावर थोडंसं बोलत बसूया बरं वाटेल. आणि आम्हाला पण जायची इच्छाच नाही खरं तर सांगू तर. इच्छाच होत नाही कारण आता कंटाळा आला असेल. मम्मीला विचारलं मी इकडे झोपू का आता, तर मम्मी बोलते नको घरी जा. आणि कसं आहे आता परवाच्या दिवशी गणपती येणार तर ती सगळी तयारी करायची. म्हणजे आपल्या घरी जरी गणपती नाही बसत 1 वर्ष आपण बसवलेलं होतं गणपती. त्याची लिंक मी तुम्हाला देतेच. आपले नवी सबस्क्रायबर असते ज्यांनी नसेल बघितलं तो ब्लॉग नक्की पहा कारण आमची ती तयारी वगैरे सगळं ते कसं होतं खूप मस्त. आणि कंटिन्युअस आम्हाला नाईटही ठेवता आलं कारण ऑब्व्हियसली मम्मी पण जॉब करते त्याच्यामुळे सगळ्या त्या गोष्टी मॅनेज नाही होत. बट आम्ही मंदारची इच्छा पूर्ण केली की 1 वर्ष गणपती आपल्याकडे बसवले. तर आता भाऊ तर तिकडे जाईल मी पण जाणार आहे. पण आता 1-2 दिवसात मम्मीला डिस्चार्ज मिळून जाईल. आता जस्ट डॉक्टर येऊन गेले की आता बऱ्यापैकी सगळं नॉर्मल आहे आणि अजून एखाद दुसरे रिपोर्ट करायचे ते उद्या होतील. आणि त्याच्यानंतर डिस्चार्जचं पण ते बोलले. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. घरी यायला तयार आहे. येस मम्मी आता घरी यायला तयार आहे. आणि आम्हाला पण खूप बरं वाटतं की मम्मीची रिकव्हरी झाली आहे मेन म्हणजे. आणि पायाला सुई आहे ते मम्मी थोडं पेन होतंय का अजून थोडं पेन आहे कारण ऑब्व्हियसली 5वा दिवस आहे. तेच तर 5वा दिवस आहे आता. ठीक आहे तर ते एक बरं आहे की मम्मीची रिकव्हरी होते. सो आजचा व्हिडिओ असा होता एकंदरीत. आणि आता येणारे पुढचे व्हिडिओ तुम्हाला गणपतीचे वगैरे छान छान व्हिडिओ पाहायला मिळतील. आणि हे कसं लाईफस्टाईल असल्यामुळे आम्हाला या गोष्टी शेअर करणं भागच आहे. आणि तुम्हाला पण मग आपण एकदा जर एक व्हिडिओ बनवला याच्यावरती तर मग तुम्हाला पण असं वाटत असेल की आता आईची तब्येत कशी आहे मम्मीची तब्येत कशी आहे. त्याच्यामुळे आम्ही कंटिन्युअसली हे व्हिडिओ बनवल्याचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि माहिती आहे ना मंदार आंबोकर ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. मी भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.